लाल स्कर्टवाली. या वर्षाच्या सुरुवातीला मी पुण्यात एक मासिक संपादक म्हणून काम करायला सुरुवात केली. माझी सदनिका आणि कार्यालय यात बरेच अंतर असल्याने मी रोज सकाळी कामासाठी सायकलने जायचो. एका सकाळी माझ्या घड्याळाची घंटी वाजली नाही म्हणून मी 15 मिनिटे जास्त झोपलो. जाग आली तेव्हा खूप उशीर झाला होता, म्हणून मी घाईघाईत तोंड धुतल्यानंतर सायकलवर उडी मारली आणि वेड्यासारखं सायकलचे पेडल मारत ऑफिसला निघालो. मी एका चौकाकडे जात होतो तेव्हा अचानक लाल दिवा लागला. मी सर्व शक्तीनिशी जोरात ब्रेक दाबला तरी माझ्या समोरील सायकलच्या मागच्या बाजूला जाऊन धडक. मला माफ करा, कृपया मला माफ करा. कपाळावरचा घाम पुसत पुसत मी माफी मागितली. सायकलवर लाल स्कर्ट घातलेली एक गोड मुलगी होती. ती वळली, हसली आणि हळूच तिने तिचे डोके हलवले. याचा अर्थ तिला दुखापत झाली नव्हती. तिचा तो सुंदर चेहरा आणि गालावरील 2 खळ्या. खरंच किती सुंदर मुलगी आहे ही, मी स्वतःशीच बडबडलो. मग हिरवा दिवा लागला. ती पुन्हा तिच्या सायकलवर बसली, चौकात डावीकडे वळली आणि गायब झाली. विचित्र योगायोग म्हणजे त्या अपघातानंतर दररोजच ती कामावर जाताना मला दिसायची. चौकात डावीकडे वळण्यापूर्वी थोडा वेळ ती माझ्यासोबत चालायची. जेव्हा आम्ही रोज सकाळी भेटायचो तेव्हा आम्ही 2 जुन्या मित्रांसारखे एकमेकांना इशाऱ्याने मान हलवून किंवा हलके हसून अभिवादन करायचो. एकदा एका मनोरम्य सकाळी आम्ही दोघे पुन्हा लाल दिव्याच्या चौकात थांबलो. यावेळी तिने मला वेगळाच इशारा दिला आणि माझ्या सायकलच्या पुढच्या टोपलीमध्ये एक पाकिट ठेवले. मग परत हिरवा दिवा लागल्याआधी ती सायकलवर बसली आणि डोळ्याची पापणी लावतो न लावतो तोच वाऱ्याप्रमाणे गायब झाली. गोंधळलेल्या स्थितीत मी उत्सुकतेने ते पत्र उघडले. नमस्ते सूर्या, कसे आहात? मी अनेक मासिकांमध्ये तुमची छायाचित्रे आणि कामे पाहिली आहेत आणि मला तुमचे लिखाण मनापासून खूप आवडते. आपण मित्र होऊ शकतो का? तुम्हाला स्वारस्य असल्यास कृपया तुमचे उत्तर माझ्या सायकलच्या समोरच्या टोपलीत टाका. मला फार आनंद झाला आणि त्या संध्याकाळी मी उत्तर लिहिले, होय, मला खूप रस आहे. आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी मी ते तिच्या सायकलच्या टोपलीमध्ये ठेवले. त्यानंतर सकाळी तिने माझ्या टोपलीत दुसरे पत्र ठेवले. मग मीही त्याला दुसरे उत्तर लिहिले. आम्ही काही काळ असेच पत्राद्वारे प्रत्यक्ष न बोलताही चांगले मित्र बनलो. यावरून तिला साहित्याची प्रचंड आवड असल्याचे मला दिसून आले. कधीकधी ती मला तिच्या युक्तिवादाचं एक पाकिट देत असे. लेखनात तिची एक आगळीवेगळी, चिंतनशील आणि उत्कृष्ट शैली होती. मी ते सर्व प्रकाशित केले. 3 महिन्यानंतर एके दिवशी सकाळी अचानक तिने एका पत्रात विचारले, तुला कोणी प्रेयसी आहे का? मी उत्तर दिले, नाही. दुसऱ्या दिवशी तिने मला दिलेल्या पत्रात फक्त एक ओळ होती, मला तू आवडतोस, मी तुझी प्रेयसी होऊ शकते का? मी इतका आनंदी झालो की मी उडी मारली आनंदाने. मी बऱ्याच दिवसांपासून हे स्वप्न उराशी बाळगून होतो. दुसऱ्याच दिवशी मी अर्ध्या दिवसाची रजा मागितली, जेणेकरून मी स्वतः जाऊन तिच्यासाठी ताज्या लाल गुलाबांचा एक सुंदर पुष्पगुच्छ विकत घेऊ शकेन. सर्व तयारीनिशी मी गेलो, पण त्या लाल स्कर्ट घातलेल्या मुलीला भर चौकात गुलाबाचा पुष्पगुच्छ देण्याचे धाडस मी काही करू शकलो नाही. तिने माझ्याकडे पाहिले. तिला नेहमीच्या मार्गाने डावीकडे वळून जाताना पाहून मी स्वतःलाच दोष दिला. आता मी काही हार मानायला तयार नव्हतो, म्हणून मी सुद्धा डावीकडे वळलो आणि तिच्या मागे गेलो, जेणेकरून ती जेव्हा तिच्या स्थानी थांबेल तेव्हा मी तिला फुले देऊ शकेन.
तिचा पाठलाग केला जात आहे हे न कळल्याने ती मुलगी एका शाळेच्या मोठ्या गेटमध्ये वळली. मी गेटच्या दिशेने वेगाने पायी चाललो आणि पळून जाण्याच्या तयारीत असताना अचानक थांबलो आणि गेटच्या वरच्या पाटीवर जे दिसले ते पाहून थक्क झालो. आकार मूकबधीर शाळा. म्हणूनच मी इतके दिवस त्या मुलीला ओळखत असूनही ती माझ्याशी एक चकार शब्दही बोलली नव्हती. माझ्या आतला सगळा उत्साह लगेचच मावळला. फुलांनीही माझा हात सोडला आणि खाली मातीत पडले. मी लगेच मागे फिरलो आणि खिन्न मनाने कामावर गेलो. त्यानंतर ती मला मी कामावर जाताना वाटेत परत कधीच दिसली नाही. सुमारे अर्ध्या वर्षानंतर मी तिला थेट शाळेसाठी निधी उभारणाऱ्या या TV कार्यक्रमात पाहिले. ती त्याच लाल स्कर्टमध्ये, घागऱ्यामध्ये तिथल्या मंद प्रकाशातही जबरदस्त सुंदर दिसत होती. तिच्या मधुर, करुण गाण्याने प्रेक्षकांमधील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणले. या मूकबधीर शाळेत तिची ओळख एक उत्कृष्ट सांकेतिक भाषा शिक्षिका म्हणून होती. तिचा आवाज तिच्याहूनही सुंदर होता. मला हसावं का रडावं हे कळत नव्हतं.